तुम्हाला माहिती आहे का हॉटेल रेस्टॉरंटमधील भाजीची ग्रेव्ही कशी बनवतात? मलाही माहिती आहे, पण त्याच चवीसहित भाजीची सेम तीच ग्रेव्ही घरी बनवूया. हॉटेल रेस्टॉरंट पदार्थ पौष्टिक यात असे पदार्थ वापरले ज्यामुळे शरीरातील त्रिदोष म्हणजे स्वाद, पित्त, कफ यांचे संतुलन राहून त्यावर नियंत्रण ठेवले जाते. मग डब्याच्या सुक्या मोकळ्या भाज्या असोत की सरभरीत की रस्सा पातळ भाज्या असोत, सर्वांसाठी 3 in 1 अशी एकच ग्रेव्ही खूप उपयोगी असते. या ग्रेव्हीमुळे मराठवाड्यातील प्रत्येक भाजीत टाकला जाणाऱ्या महाग असणाऱ्या गरिबांचे बदाम म्हणल्या जाणाऱ्या शेंगदाण्याला पर्याय व त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शरीरातील दुष्परिणामांनाही आळा बसतो. मग चला पाहूया यात कोणकोणते पदार्थ वापरून ग्रेव्ही किंवा महाराष्ट्रात त्याला येसरही म्हणतात. ही ग्रेव्ही जी तुम्हाला करून दाखवणार आहे यात माझ्या कल्पनेतील काही गोष्टी व महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून वापरण्यात येणारे बरेच पदार्थ यात मी घेतले आहेत. याचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट व जुने व्हिडिओ येतील. तुम्हाला आणखीन कुठल्या पदार्थाविषयी माहिती हवी असेल तर नक्की सांगा, त्यावर व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ आवडीने पाहता त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.